श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार या दिवशी यंदा आलेली आहे गुरुप्रतिपदा. तर या दिवशी आवर्जून नृसिंह सरस्वती महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा असं सांगितलं जातं. तर त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा 2026मध्ये सोमवार 2 फेब्रुवारी रोजी आहे माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा. याच दिवशी गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडलं व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात अवतार गुप्त ठेवला. 300 वर्षांनी श्री स्वामी समर्थ अवतार प्रगट केला आणि त्यानिमित्त श्री क्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचं महात्म्य आणि श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य का दाखवला जातो याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिव्य अशा निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले आणि गाणगापूर तेथील पादुकांना निर्गुण पादुका असं म्हटलं जाऊ लागलं. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचं लेपन करतात. त्याला कुठलाही पाणीचा स्पर्श केला जात नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुष्टात ठेवलेल्या असतात. संपुष्टातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाही आणि संपुष्टांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारासाठी ताम्हणात उदक सोडतात. तर श्री क्षेत्र गाणगापूर हे दत्तभक्तांचं पंढरपूर मानलं जातं. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होतं. या वास्तव्यात या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला त्यांनी केल्या आणि निर्गुण पादुकांच्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. श्री क्षेत्र गाणगापूरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा निवासास होतं असं देखील म्हटले जातं. तेथे श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. त्याच खाली एक तळघर आहे आणि त्या गुफेत स्वामी महाराज दररोज ध्यानासाठी बसत. आता ती गुफा बंद केलेली आहे, पण पूर्वीचे पुरोहित सांगतात की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तर श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करत असत आणि पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा ती बंद करण्यात आलेली आहे. तर श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनांचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्त दर्शन घडतं. तसंच दर्शन झालेला सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत. श्री निर्गुण पादुका मंदिर अथवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावच्या मध्यभागी आहे. श्री नृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा अमराजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्य दिशेस साधारणत 3 किलोमीटर अंतरावर आहे. श्री गुरु ज्या अस्वस्थ वृक्षाखाली अनुष्ठान करत असायचे, आत्ताचे ते सुंदर मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल्य यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रहावरून हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका इथे ठेवल्या आणि या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. याचं कारण असं की आपण आपल्या मनात संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या त्या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असलं तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका असं म्हणतात. भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःख अटळ संकटे निवारण झालेली आहे. तर श्री नृसिंह सरस्वती महाराजांना बेसन लाडवाचा नैवेद्य दाखवावा असं सांगितलं जातं. तर का तर बघा, गुरु प्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्री गुरु महाराजांना सोबत बेसनाचे लाडू दिले. महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते, पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले आणि महाराजांसोबत गाणगापूर सोडताना साखरे सायमदेव दोघं नंदी कवीश्वर व सिद्ध होते आणि कुरवपूरचा पूर्वाश्रमीचा भक्त रविदास म्हणजेच बिदरच्या बादशहाला महाराजांनी परस्पर श्रीशैल्य येथे यायला सांगितले होते आणि येथेच महाराजांनी बादशहाला व साखरे सायमदेवाला श्रीशैल्य येथून कुरवपूर येथे जाऊन मंदिर निर्माण करण्यासाठी आदेशित केले. आज जे कुरवपूर मंदिर व ओवरी आपण पाहतोय ती या दोघांनीच बांधून घेतली आहे. गुरुप्रतिपदा दिवसाचं महात्म्य जाणून घेत अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून बेसन लाडू नैवेद्य दाखवावा. तो छोट्या बंद डब्यात अहोरात्र देवघरात ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून करावा असं सांगितलं जातं. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.